नमस्कार. उठा, जागे व्हा. जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही, तोपर्यंत थांबू नका. असा जगाला जीवनाचा मूलमंत्र देणारे म्हणजेच स्वामी विवेकानंद. त्यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती आज आपण येथे पाहणार आहोत. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. स्वामी विवेकानंद यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ व आईचे नाव भुवनेश्वरी असं होतं. स्वामी विवेकानंद यांचं खरं नाव नरेंद्र हे होतं. त्यांनी तत्वज्ञान, धर्म, इतिहास, विज्ञान, कला, साहित्य याचप्रमाणे वेद, पुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांचा देखील त्यांनी अभ्यास केला होता. ते फक्त अभ्यासातच हुशार नसून शारीरिक कसरत, व्यायाम यात देखील ते कुशल होते. रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु होते आणि या गुरूंनीच त्यांना स्वामी विवेकानंद हे नाव दिलं होतं. जनतेच्या उद्धारासाठी रामकृष्ण मिशन व रामकृष्ण मठाची स्थापना त्यांनी केली. तसेच अनेक ठिकाणी वसतिगृह, अनाथाश्रम, रुग्णालये यांची स्थापना करून त्यांनी समाजसेवेचं कार्य देखील फार मोठ्या प्रमाणावर केले. सन 1898 मध्ये शिकागो येथे जेव्हा जागतिक धर्म परिषद भरवली होती, त्यावेळेस त्यांनी भाषण करताना माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो असे केले आणि त्यावेळी जो टाळ्यांचा कडकडाट झाला तो कौतुकास्पद होता. या भाषणात सर्व धर्म हे समान असून त्यांचं उद्दिष्ट देखील एकच आहे असं त्यांनी जगाला पटवून दिलं होतं. अशा या महापुरुषाने 4 जुलै 1902 रोजी बेंगळूर येथील आपली समाधी घेतली. त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवक दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. त्यांनी जगाला शांततेचा संदेश दिला. अशा या महामानवाला माझ्याकडून कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.